मॅचला सुरुवात होईल. एक महत्त्वपूर्ण उत्कंठावर्धक मुकाबला आहे, कारण इथनं विजयी संघ आजच्या दिवसातील जी शेवटची मॅच आहे या गटाची ती खेळण्याकरता पात्र ठरेल. शून्यावरनं एक वर चेंडूची संख्या जाऊन पोहोचली आहे. षटकातील पहिला बॉल जर तिथे आपण पाहिला तर अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर केला. एक धाव खेळण्याचा कुठलाही मनसुबा तिथे नव्हता आणि चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. डावाची सुरुवात जर आपण पाहिली तर योग्य तऱ्हेनं गोलंदाजीच्या माध्यमातून झाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विशाल पहिल्या ओव्हर करताय. निखिल बागुल आणि भरत बागुल ही सलामीची जोडी. पुढचा बॉल यावेळेस मात्र निखिल बागुलने खेचून मारण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेत. प्रयत्न तर चांगले होते, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावे करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. दर्पण फोडसे होतात या क्षेत्रामध्ये. वेगानं धावत गेला, बॉलवर कॅचला कॅरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेरच्या क्षणी त्याच्या बॉल हातामध्ये आला नाही आणि त्याचंच कारण तिथे 2 धावा निखिल बागुलला घेता आल्या. ऑफ द मार्क निखिल. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 0 2 आकड्यावर 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. सुरुवात खूप महत्वाची आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात निखिल बागुल आणि भरत बागुल या दोघांना द्यावी लागेल, कारण 2 चांगल्या टीम मधली ही लढत आपण सध्या मैदानात पाहताय. ऑफ्टमवरना चांगला फटका खेचलाय तिथे. ऐनुल शेख आहे जोपर्यंत बॉलवर येईल, बॉलला फील करेल, एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 3 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र पॅडर लाईनवरचा बॉल ऑन साइडला खूप योग्य तऱ्हेने खेळला. खाली क्षेत्र आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं दणदण करत हा बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. वेलकम बाउंड्री, पहिला चौकार 4. थँक्यू डीजी. धावसंख्या जर आपण पाहिली तर या चौकाराच्या मदतीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली येते 7 या आकड्यावर. पुढचा बॉल आडव्या पट्ट्याच्या साह्यानं यावेळेस मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते घडवणं शक्य झालं नाही. बॉल थोडासा खाली राहत असताना विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. हे बघा दाखवलं जात आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक तिथे खेळायचा होता, मात्र क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळताना बॉलवरची नजर हटली आणि बॉल विकेट कीपर जाण्यामध्ये डॉटच्या स्वरूपानं. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस बॉल योग्य तऱ्हेने खेळलाय. ऐनुलनं प्रयत्न जरूर केले, मात्र इथे बॉल पहिल्या टप्प्याखेरीस निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. एक चांगला स्ट्रोक यावेळेस आपण पाहिलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या एकेरीकडनं दुहेरीकडचा प्रवास करते. 11 धावा दाफलकावर. हे बघा गोलंदाजीमध्ये तुम्हाला दाखवलं जाते नेमकी चूक काय होती. अगदी साधारण बॉल तिथे आपल्याला एक ज्युसी फुल टॉस पाहायला मिळाला आणि त्या ज्युसी फुल टॉसला गॅप मध्ये जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असतात. सीमारेषेच्या पलीकडे नेला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या विदाऊट लॉस नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम ओमसाई खरवली 11 या आकड्यावर. यानंतर आपल्याला जवळपास 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. यानंतर 4 मॅचेस अजून आजच्या दिवसातील ज्या होणार आहेत, त्यामुळे विनंती करतोय थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण यानंतर आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा 4 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तेजस भरवाड.
चांगला बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. निखिल बागुल एक वेगळा रोल अदा करतोय. 4 ओव्हर विकेटवर उभं राहायचंय. आपला साथीदार जर फटकेबाजी करतोय तर त्याच्या साथीनं स्ट्राईक रोटेट करायची आहे. तुमच्या वाट्याला एक रोल असतो, तो रोल तुम्हाला क्रिकेटमध्ये अदा करावा लागतो. इथे निखिल बागुलचा जो रोल आहे सध्या तो बॅकलिपला खाली करत असताना सिंगल डबल रोटेट ठेवणं आणि ते सध्या तो करतोय. एका बाजूने भरत बागुल त्याच्या वाट्याला आलेला रोल म्हणजे विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करणं आणि ते सध्या तो मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर लागली गेली आहे 16 धावा, 12 धावा माफ करा. या दरम्यान एक फटका तिथे सजवलाय. लॉंग ऑन मध्ये एक चांगला कॅच कॅरी होतोय. माघारी परतावं लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन यार. पहिला झटका लागला टीम ओमसाई खरिवलीला. फलंदाज भरत बागुल बाधून तंबूच्या आसराला परत. थँक्यू डीजे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 चेंडूचा खेळ समाप्ती. एकेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर 12 धावा. अजूनही जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. निर्धारित 15 मिनिटं आहेत तुम्हाला पहिल्या 3 ओव्हरला कंप्लीट करण्याकरता आणि त्यामध्येच तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करावे लागतील. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उंच हवेत उडवला. क्षेत्ररक्षक ऐनुल इथे गफलत करत असताना, चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जोपर्यंत तिथे बॉलला रिटर्न केलं, इथे जर आपण पाहिलं तर 1 धाव ती धावफलकावर जोडली गेली. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 13 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही या ओव्हरच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस चांगला फटका निखिल बागुलच्या बॅट मधनं निघालाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल यावेळेस तो सीमारेषा पार. एक चांगला फटका इथे निखिलचा आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण जरूर पुन्हा एकदा पाहू तो स्ट्रोक ज्या पद्धतीने निखिलनं तिथे तो फटका सजवला. अगर रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पिचिंग जर आपण पाहिली तर ऑफ स्टंपवरची होती आणि तिथे बॉडीला स्विच केलं आणि बॉडीला स्विच करत असताना बॅट स्विच झाली आणि चांगला फटका तिथे निखिलच्या माध्यमातून आपण पाहिलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज तेजस भरवाड समोर निखिल बागुल स्ट्रायकर एंडकडे आहे. अगेन एक चांगला स्ट्रोक निखिलनं खेळलाय. बॉल पुन्हा एकदा चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक बाय निखिल. चौकार. 4 चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतनं करतोय निखिल. अचूक टप्पा जो गोलंदाजाकडनं साधण्याचा प्रयत्न मात्र त्यावर अगदी अप्रतिमतेनं बॉडीला स्विच करत असताना, बॅटला स्विच करत असताना फटके मैदानाच्या आतनं निखिल खेळतोय. धावसंख्या 21, 21 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. पुढचा बॉल इथे चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. ओव्हर समाप्त झाली. एकंदर ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 21 धावा धावफलकावर आहेत. इथनं जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 करता कुणाला प्रचारण केलं जाईल. नवीन गोलंदाज अंकुश गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना एक उंच बुरा बलदंड देहेष्टी सहा खेळाडू जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतोय. थोडंसं हितकृष त्याच्याशी
विपुल पाटील तिथे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ISPL मध्ये ज्या कॅप्स वापरल्या गेल्या ती पनामा कॅप विपुलच्या डोक्यावर आहे. सध्या चेन्नई सिंगम्स ही टीम ज्या कॅप बरोबर 21 ऑन बोर्ड 21 धावा आहेत. चेन्नई सिंगम्स या टीमची ती कॅप आहे जी सध्या विपुलच्या डोक्यावर पनामा कॅप तुम्हाला पाहायला मिळते. दोन ओव्हरचा खेळ धावफलकावर 21 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर इथनं 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. ज्या 2 ओव्हरमध्ये चांगला खेळ वैभव जो मैदानामध्ये आलाय त्याला दाखवावा लागेल. चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं करावा लागेल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. कव्हर कडे चाललाय बॉल. जोपर्यंत ते फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल इथे जर आपण पाहिलं तर धावफलकामध्ये वाढ होत असताना आपण पाहतोय आणि धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय ते 2च्या मदतीनं. एकंदर 23 या आकड्यावर षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिला बॉल जो कव्हर कडे उडवताना एक डबल रन इथे धावफलकावर जोडली. या दरम्यान फटका फसलाय. बॉल हवेत आहे. सेल्फ फॉलोथ्रो मध्ये संधी आहे इथे आणि एक चांगला कॅच माघारी परतावा लागेल वैभवला. विकेटचं बदल. विकेट नंबर 2. दुसरा झटका टीम ओमसाई खरिवलेला. फलंदाज वैभव यावेळेस झेलचीच्या स्वरूपानं बाद होऊन तंबूच्या आसराला परत. सूरज आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीनं खेळ मैदानाच्या आतनं दाखवेल. फलंदाजी कुठल्या पद्धतीची या मैदानाच्या आतनं करताना तो पाहायला मिळेल. कारण टीम करता धावा इथे अत्यावश्यक आहेत. हा बॉल तिथे थोडासा खाली राहिला. खराब फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. फ्लाइंग स्लीपचा जो खेळाडू होता त्याच्या अगदी आटोक्यामध्ये होता हा बॉल. त्याला तिथे बॉलला स्टॉप करणं गरजेचं होतं मात्र त्याला ते शक्य झालं नाही. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तब्बल 3 रन्स यावेळेस पळून पूर्ण केल्या गेल्या. फ्लाइंग स्लीप मध्ये जो खेळाडू होता त्याला हा बॉल स्टॉप करणं सोपं होतं. तेवढंसं कठीण नव्हतं त्याच्याकरता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर पायांची जी हालचाल आहे जी मुवमेंट आहे ज्या पद्धतीने होणं गरजेचं आहे ती तेवढ्या योग्यतेची नव्हती आणि त्याकडे मुळेच जर आपण पाहिलं तर तब्बल 3 रन्स तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 25 या आकड्यावर 26 वर निखिल बागुल सध्या मैदानामध्ये आहे आणि चांगली बॅटिंग केली आहे निखिलने या मॅच मध्ये. आणखी चांगली बॅटिंग त्याला इथे करावी लागेल. या मॅच मध्ये जर विजयी जो त्यांचा रथ आहे तो पुढे त्याला न्यायचा आहे तर मग निखिलला अंतिम पर्यंत मैदानात उभं राहावं लागेल. आणि मैदानात उभं राहत असताना चांगली फलंदाजी करत असताना आपल्या टीमला जिंकवण्याचा प्रयत्न तो त्याला मैदानाच्या आतनं करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अंकुश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. समोर डावकुरे हाताने निखिल बागुल. चांगला बॉल पुढे खेळवला. यावेळेस विकेटच्या मागे नेण्याचा जो मनसुबा होता तो यशस्वी ठरलाय. बॉल विकेट कीपर विपुलच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. चांगले चेंडू हाताळणं या मॅचची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि त्या चांगल्या टप्प्यावर बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ्टमोर ठेवलं तिथे निखिलच्या जो विक झोन आहे अगदी तिथनं हा बॉल बाहेर त्या बाजूला काढत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये नेला. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉलनं उंची जास्त गाठली आहे. लांबी तेवढीची नाहीये. रुपेश लोखंडे बॉलच्या खाली. एक चांगला कॅच तिथे कॅरी केला जाईल. माघारी परतवलं जाईल बॅटर निखिल बागुलला. विकेट नंबर 3. तिसरा झटका लागलाय टीम ओमसाई खरिवलेला. फलंदाज निखिल बागुल तंबूच्या आसराला परत.
इथे एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 26 या आकड्यावर आहे. अजूनही शेवटचं षटक ते प्रगती पथावर येणं बाकी आहे. धावसंख्येला थोडंसं रापलं गेलंय कारण 2 ओव्हर मध्ये 21 धावा धावफलकावर लागल्या होत्या. मात्र या ओव्हर मध्ये रन्स आल्या त्या खूप कमी, फक्त 5 धावा या ओव्हर मध्ये आल्या आणि या 5 धावांमुळे जर आपण पाहिलं तर धावसंख्या थोडीशी रापली गेली, रोखली गेली. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दर्पण फोडसे यावेळेस गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. दर्पण फोडसे आपल्या ओव्हरचा पहिला बॉल तिथे बॅटवर चढला. हा चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये वळाला. एक चांगला कॅच तिथे आपल्याला पाहायला मिळाला. माघारी परतावं लागेल बॅटरला. आणखी एक झटका टीम ओमसाई खैरवलीला. फलंदाज यावेळेस तंबूजा असलेला सूरज. थँक्यू. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर निखिल बागुल आणि भरत बागुल जोपर्यंत मैदानामध्ये होते रन्स बनत होत्या. मात्र त्यानंतर डावाचं काय, हा खूप मोठा प्रश्न सध्या त्यांना भिडसावतोय, सतावतोय. कारण त्यानंतर मैदानामध्ये कुणीही तग धरून उभं राहत नाहीये, धावा बनवत नाहीये. यावेळेस ऑन साईडला टॅप करण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. डबल करता कॉलिंग आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 2 रन्स तिथे इझिली कंप्लीट केले गेले. ज्या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 या आकड्यावर किमान 35 प्लस मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण 4 बॉल इथनं शिल्लक आहेत. 1 ते 2 मोठे फटके खेळले तर निश्चित 40च्या जवळपास पोहोचण्याची संधी आहे. त्या 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे निश्चित ओमसाई खैरवली या टीमला करावा लागेल. आफ्टरमधून एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावला. जोपर्यंत रिटर्न केलं एक सिंगल, त्यापेक्षा जास्त इथे मिळणार नाही. एका सिंगलवर तुम्हाला समाधान मानावं लागेल. एक सिंगलच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 29 या आकड्यावर 3.3 षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केली आणि ही शांतता निश्चित अडचणीमध्ये आणणारी आहे ओमसाई खैरवली या टीमला. लेग बाईकच्या रन येत आहेत. या लेग बाईकच्या रन्स किंवा सिंगल्स बॅटने येणाऱ्या त्यांना फारसा फरक पडेल या डावामध्ये असं मला वाटत नाही. कारण तगडी बॅटिंग लाईनअप आहे समोर. जर आपण पाहिलं तर आरपी लायन्स कडे त्यांच्या विरोधात किमान 40 ही धावसंख्या तुम्हाला धावफलकावर उभी करणं गरजेचं होतं. मात्र सध्या 30 ही धावसंख्या आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल मिळू शकते. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर 31. स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करण्याकरता आपल्याला संदेश पाहायला मिळतोय. दिवंगत शर्मा गायकर यांचे बंधू आहेत आणि खैरवली म्हटलं की शर्मा गायकर हे नाव निश्चित यायलाच हवं. कारण खैरवलीच्या नावाला खूप मोठं वलय त्या खेळाडूने निर्माण करून दिलं. यावेळेस मात्र हा बॉल शर्मा गायकरची आठवण काढली आणि अगदी त्याच्या स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे अखेरच्या क्षणी झाला झेल. विकेट मिळाली. इथे जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरनंतर धावफलकावर 31 धावा लागल्या गेल्या. विजयाकरता 32 धावसंख्येची लक्ष्य आहे. टॉस मॅच नंतर होणार आहे. कारण यातील विजय संघ आणि धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड या 2 टीम मध्ये आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. आणि त्यानंतर मग
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज निखिल बागुल पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर. फुल्लर लेंथ इज द बेस्ट वेपन असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. पुढचा बॉल इथे हाताळला गेला आणि त्यामध्ये यश मिळालं निखिलला. एक चांगलं षटक त्याला इथले कुठल्याही परिस्थितीमध्ये हाताळावं लागेल जर या मॅच मध्ये त्यांना त्यांचं आव्हान जिवंत ठेवायचंय. निखिल बागुल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. इथे मात्र हा बॉल नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि नोचा इशाराच असताना बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 इथे रिव्ह्यू घेतला गेलाय बीमर करता. इट्स अ बीमर. नो बॉल आहे तिथे. धावसंख्या जर आपण पाहिले तर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 5 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र पायावरचा बॉल ऑन साइडला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली तिथे विकेट संपादित केली आहे. फ्री हिटचा बॉल होता, माफ करा. फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं तिथे विकेट मिळणार नाही. मात्र रन्स मिळताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या तिथे 6 या आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता निखिल बागुल पाहायला मिळते. खूप जास्त टोटल त्यांच्याकडे नाहीये, त्यामुळे सावध पवित्रा घेतच गोलंदाजी तुम्हाला इथे साकारावी लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. इथे विकेट मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला खेळाडू बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता विपुल फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना 20 बॉलचा खेळ आहे. 25 धावा इथनं विजयाकरता बनवायच्या आहेत आणि विपुल पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि या डावामध्ये बघूया कशा पद्धतीने फलंदाजी तो मैदानाच्या आतनं करताना पाहायला मिळेल. निखिल बागुल त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 4 बॉल मध्ये 7 धावा दाफलकावर एक महत्वपूर्ण विकेट या ओव्हर मध्ये जरूर मिळवली गेली आहे. पुढचा बॉल ऑफ्टमोरनं खाली राहणारा चेंडू तिथे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पाय चालले नाही, पदलालित्य झालं नाही. पदलालित्य जर झालं नाही तर कट करणाऱ्या गोलंदाजीच्या विपक्षामध्ये फटके खेळणं थोडंसं कठीण जातं. यावेळेस समोरनं फिरवलं, थोडंसं बाहेर त्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये नेला. यावेळेस चांगला फटका विपुलच्या बॅटमधनं. बॉल तिथे कव्हरच्या दिशेनं चाललाय. अगदी वेगानं हा बॉल सीमा रेषेला क्लिअर करताना चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 4 न वाढताना 11-11.
थँक्यू टीचर. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता विनोद बागुल, एक एक्सपिरियन्स गोलंदाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल ऐनुल. तो स्ट्रायकर एंड कडे आहे. 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता अजून 21 बनवायचे आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. विनोद बागुल सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना एक एक्सपिरियन्स जुनादांता खेळाडू आहे. त्याचे सुपुत्र सुद्धा तुम्हाला या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. काही टीम आहेत ज्यांच्याकडे पिता पुत्र सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. एक संघ जय बजरंग चिंबीपाडा ज्यामध्ये पिता पुत्र सातत्याने खेळतात आणि सध्या थोडस लक्ष्मण कदम ज्यांनी खेळ कमी केलाय. आता ते तेवढंस रुजू पाहायला मिळत नाही. मात्र मागच्या वर्षीपर्यंत जर आपण पाहिलं तर करण कदम आणि अर्जुन कदमलाही मागे टाकेल असा खेळ लक्ष्मण कदमकडनं आपल्याला पाहायला मिळायचा. राहिल पठाण आणि त्याचे पिताश्री इलियास ज्यांच्याकडनंही आपण चांगला खेळ पाहिला. खूप सारे आहेत पिता पुत्र जे मैदानामध्ये असतात. मात्र एक गाव एक संघ फॉर्मॅटमध्ये चिंबीपाडा टीमला ज्यांनी मोठं केलं ते कदम म्हणजे लक्ष्मण कदम असेल, अर्जुन कदम, त्यांचा खेळ सातत्यानं खूप चांगला राहिला. पुढचा बॉल यावेळेस हा बॉल तिथे क्षेत्ररक्षण खराब. बॉल सीमारेषा पार चौकारमध्ये कन्वर्ट केला जाईल. 4. थँक्यू टीचर. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. या मॅचला जिंकण्याकरता तुम्हाला ज्या पद्धतीने खेळ करायला हवा. ऐनुल शेख हे चर्चेमध्ये असलेलं नाव आहे वाडा तालुक्यामध्ये आणि तो सध्या मैदानामध्ये आहे. यावेळेस मात्र तिथे सॉफ्ट हँडलचा वापर केला आणि मोठं मैदान जिथे असतं, गोलाकार मैदान जिथे असतं, तिथे सॉफ्ट हँडल हा वापर तुमच्याकरता खूप महत्वाचा असतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या हलक्या हातानं यावेळेस बॉलला खेळलं आणि 2 धावा सुरक्षित यावेळेस धावफलकावर जोडल्या. ज्यामुळे जर आपण पाहिलं तर 19 ही धावसंख्या धावफलकावर आहे. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये, कुठलाही प्रेशर नाहीये. अगदी शांत संयमानं चांगला खेळ मॅच मध्ये होणं गरजेचं आहे आणि तो सध्या तुम्ही मैदानात पाहताय. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे वैभव बॉलला जज करतो. एक चांगला कॅच. ऐनुलला माघारी परतावं लागेल. विकेटचं बदल होत आहे. विकेट नंबर 2 दुसरा झटका टीम आरपी लायन्सला. फलंदाज ऐनुल शेख बाद. तर इथे ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावर आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर एकंदर सध्या धावफलकावर धावसंख्या 19. विजयाकरता 13 धावसंख्येची इथनं गरज आहे. 8 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल ऑफ स्टंपवर पडला. तिकडनं विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला विनोद बागुल. इथे आपला जो एक्सपिरियन्स आहे तो गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर करतोय. अचूक टप्प्यावर चेंडूला डिलवर्ट करत असताना विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे त्यामध्ये अगदी चांगलं यश त्याला मिळालंय. पुढचा बॉल इथे अपील
मात्र बॅटची कडा घेतली आहे ती तिथे दर्शवत असताना डॉट बॉल पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडूचा खेळ इथनं शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं रन्स बनवायचे आहेत 13. मनीष गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते पिता पुत्रांची जोडी. पहिला बॉल चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फुल लेंथ वर चेंडूला पिचिंग केलं. खराब फिल्डिंग इथे यापेक्षा वाईट आणखी काय. तुमच्याकडे बॅलन्स नाही, तुमच्याकडे जास्तीच्या रन्स नाही आणि या पद्धतीने एखादा चांगला बॉल डिलिव्हर केल्यानंतर जी हारागिरी तुम्ही करताय ती अगदीच चुकीची आहे, ती धोकादायक आहे. या बॉलवर जर आपण पाहिलं तर 2 रन्स तिथे आल्यात. एक चांगला चेंडू हाताळला होता गेला तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता. 3 धावा तिथे पळून पूर्ण झाल्यात. 3च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना 22. आता 10 धावसंख्येची गरज आहे. बघूया येणाऱ्या बॉल मध्ये कशा पद्धतीच्या रन्स या धावफलकावर जोडल्या जातील. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं थोडासा बदल, सातत्यानं थोडीशी व्यूहरचना आपण पाहतोय. रन कमी आहेत मात्र लढणं ते गरजेचं आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये. कारण तुम्ही जर लढत राहिला, संघर्ष करत राहिला तर कधीतरी लो स्कोरिंग मॅच मध्ये ही तुम्हाला यश मिळतं आणि तेच यश शोधण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. मनीष आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. पुण्याच्या एकदा थोडंसं पुढे खेळत असताना विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. बॉल जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. बॅक टू बॅक 2 बॉल अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर केलेत मनीषनं. 40च्या जवळपास, मी म्हणतो ना 40 एक अशी टोटल होती. खूप चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळाली असती. मात्र सध्या जी परिस्थिती आहे त्याबरोबर लढताना अगदी चांगला खेळ ओमसाई टीम कडनं आपण पाहतोय. बॉल वरचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 या आकड्यावर. विजय करता अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ येतनं बाकी आहे. 9 चेंडू आणि 9 धावा या धावफलकावर जोडायच्या आहेत. मैदानामध्ये विपुल स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना आपण पाहताय. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं थोडासा बदल तो मैदानात होत असताना तुम्ही पाहताय. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल निर्धावच्या स्वरूपाने विकेटच्या मागे नेला गेलाय. काय गोलंदाजी होती, काबिल तारीफ, लाजवाब परफॉर्मन्स तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गुडलँड स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर जर गोलंदाजाला जमला तर मग त्याला गोलंदाजी अगदी योग्य तऱ्हेनं हाताळणं शक्य होतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर त्याच गुडलँड स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर करत असताना बॉलला विकेटच्या मागे नेलं डॉटच्या स्वरूपाने. आणखी एक चांगला बॉल खाली राहिला. मातीची खेळपट्टी आहे जिथे अनपेक्षित बाउन्स जो तुम्हाला पाहायला मिळतो
आणि या खेळपट्टीवरचा एक खाली राहणारा बॉल ज्याला सबमरीन असं म्हटलं जातं, तो सबमरीन चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये. येणारे 7 बॉल विजयाकरता 9ची गरज आहे. आणखी एक डॉट बॉल जर इथे आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावा उरतील आणि ती टोटल एक अशी आहे ज्याबरोबर चांगली फाईट पाहायला मिळू शकते. चांगला चेंडू अगेन एक इथे आलाय डॉट. ओव्हर समाप्त झाली आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 बॉल मध्ये विजयाकरता आता टीम आरपी लायन्स वाडाला बनवायच्या आहेत 9 धावा. सहा चेंडूचा खेळ विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. एक चांगली टोटल सेव्ह केली आहे. काय गोलंदाजी केली मनीषनं, अगदी काबिले तारीफ. लाजवाब चेंडू त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाले. शांत ठेवलं, बंदिस्त ठेवलं. कुठलीही संधी कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची त्याने दिली नाही आणि या मॅच मध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण केली आहे. वैभव आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी त्याला इथे करावी लागेल. चांगले चेंडू त्याला इथे हाताळावे लागतील. मात्र समोर विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा खेळाडू रुपेश लोखंडे, तुम्हाला उमेश लोखंडे माफ करा, स्ट्रायकर एंड कडे आहे. उमेश लोखंडे स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल जर आपण इथे पाहिला तर पावलांचं माप ते चुकलेलं पाहायला मिळालं किंवा डोक्यामध्ये माजलेल्या विचारांचा काहूर, 2 गोष्टी असू शकतात. पुढचा बॉल या पद्धतीच्या लाईन तर 9 धावा पहिल्या 4 बॉल मध्येच कंप्लीट होतील. पहिला बॉल डाव्या एसटीच्या खूप अतिरिक्त बाहेर, व्हाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 24. उमेश लोखंडे हे एक मोठं नाव आहे. चांगल्या फलंदाजी करता त्याला ओळखलं जातं आणि उमेश लोखंडे मैदानामध्ये ती चांगली फलंदाजी करेल का? हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे. निखिल बागुल इथे खूप मोठी चुकी करतोय, खूप मोठी चुकी करतोय. हा झेल होणं गरजेचं होतं. विपुल आलाय स्ट्रायकर एंड कडे. 5 चेंडूचा खेळ आहे. 7 धावसंख्येची गरज आहे. मॅच ऑन झाली आहे. या मॅच मध्ये आता 5 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. निखिल जास्त वेळ घेऊ नका. फायनलच्या मॅच खेळवायच्या आहेत त्यामुळे प्रत्येक बॉलवर तुम्हाला वेळ देणं परवडणार नाहीये. 5 चेंडूचा खेळ बाकी. या 5 बॉल मध्ये विजयाकरता 7 धावसंख्येची इथनं गरज आहे. निर्णायक, रोमहर्षक, उत्कंठावर्धक मुकाबले या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलेत आणि त्यामधला एक हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. लढावं लागतं, लढल्यानं तुम्हाला यश मिळतं. असं म्हणतात ना, संघर्ष तुम्हाला रडवतो मात्र तोच तुम्हाला घडवतो आणि तो संघर्ष सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. सहज मिळालेला विजय हा नुसता विजय असतो. मेहनतीनं, कष्टानं जिथे विजय मिळवला जातो ना, तो इतिहास घडवतो आणि एक इतिहास घडवण्याची संधी इथे ओमसाई खरिवलीला आहे. 32 धावा दाफलकावर असताना तर डिफेंड करणं खूप जिकरीचं काम आहे वाडा बरोबर आणि त्या डिफेंडचा प्रयत्न झाला. यावेळेस मात्र तो शुटकेचा निश्वास आपण म्हणतो ना, भांड्यामध्ये पडलेला जीव सोडवणं, अगदी तसं झालंय विपुल करता. तो शुटकेचा निश्वास त्यानं टाकलाय आणि एक धाव इथे दाफलकावर जोडली गेली आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 4 आणि या 4 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर रन्स बनवायचे आहेत 6 धावा. 4 चेंडूचा खेळ, 6 धावसंख्येची गरज. 4 बॉल रिमेनिंग, 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. वैभव गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. उमेश लोखंडे स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करतोय. वैभव आणि उमेश या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली जुगलबंदी, दोघांमधली काटेकी टक्कर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अगेन एक सिंगलच मिळेल आणि जर सिंगल घेतली गेली आहे तर मग इथे विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. विपुलला माघारी जावं लागेल.
कारण उमेश लोखंडे यांनी आपला क्रीज सोडला नव्हता, त्यामुळे विपुल माघारी परतत असताना पाहायला मिळतील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता अक्षय आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय कुकाटे, ज्याला फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 3 आणि या 3 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 5 धावा. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. 3 बॉल 5. चांगला खेळ इथे दाखवावा लागेल. चांगली फटकेबाजी, चांगली फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतनं करावी लागेल. एक चांगला फटका खेळ खल्लास होऊ शकतो, मात्र 3 चांगले बॉल इथे खरिवलीकरांना एक अनपेक्षित विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. एक मोठा विजय असू शकतो जर इथनं खरिवली टीमनं हा विजय साकारला. या सर्व मॅचचं जे रंगतदारपणे बनवण्याचं जे श्रेय आहे ना, ते आपल्याला मनीषला द्यावं लागेल. ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली, अगदी काबिले तारीफ. खूप चांगला मारा त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 धावसंख्येची गरज आहे. मॅच ऑन झाली आहे, बॅलन्स झाली आहे. 50-50 जी स्थिती असते ना, ती सध्या इथे मैदानाच्या आतनं निर्माण झाली आहे. इथे जी नाराजी आहे ती विकेटच्या मागणं तुम्हाला पाहायला मिळते. निखिल बागुलच्या तोंडामध्ये भरलेला दारू गोळा त्या थोडासा बाहेर आला, कारण क्रुशल मोमेंट आहे. तुम्ही या पद्धतीच्या चुका करू शकत नाही, कारण हा बॉल ज्या लाईनवर होता ना, तिथे बॅटला लागला असता तरी चौकार आला असता. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 धावसंख्येची गरज. 3 चेंडूचा खेळ आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मात्र खेळ खलास. षटकारानं या मॅचला फिनिश केलंय आणि मॅच इथे जिंकली आहे ती टीम आरपी लायन्स वाडाना. आरपी लायन्स या टीमला विजयाच्या शुभेच्छा. सन्माननीय सुरेशजी गडक या मुख्यमंचावर उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं लगेचच करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय किशोरजी पवार साहेब, आपण सुरेशजी गडक जे आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्यमंचावर करावा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 विकेट्स आणि 5 धावा ज्यानं खर्च केल्या तो अंकुश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अंकुश मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक स्वीकारण्याकरता लगेचच टॉस केला जाईल. आरपी लायन्सचे कॅप्टन वेळ न घेता 1 मिनिटाच्या आत आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचंय.